नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे. तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरती 2026 करिता शिपाई हमाल या पदांकरिता आज आपण काही महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत. हे प्रश्न पहा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत. तरी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, आधुनिक भारताचे जनक म्हणून खालीलपैकी कोणास ओळखले जाते? विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी 2 ते 3 सेकंदाचा वेळ दिला जाणार आहे. तर तुम्ही प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करीत राहा. तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 3 राजाराम मोहन रॉय. तर पहा, राजाराम मोहन रॉय यांना आधुनिक भारताचे जनक म्हणून ओळखले जाते. या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक दुसरा, खेलो इंडिया हिवाळी स्पर्धा 2024 कोठे आयोजित करण्यात आलेल्या होत्या? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 1 लडाख. तर लडाख या केंद्रशासित प्रदेशामध्ये खेलो इंडिया हिवाळी स्पर्धा 2024 या आयोजित करण्यात आलेल्या होत्या. प्रश्न क्रमांक तिसरा, दयानंद सरस्वती यांनी खालीलपैकी कोणत्या समाजाची स्थापनाही केलेली होती? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 3 आर्य समाज. तर आर्य समाजाची स्थापना ही दयानंद सरस्वती यांनी केलेली होती. तर आर्य समाजाची स्थापना ही केव्हा करण्यात आलेली होती? तर ती सन 1875 मुंबई या ठिकाणी. कुठे? सन 1875 मुंबई या ठिकाणी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना ही केलेली होती. तसेच पहा, ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केलेली आहे? तर ती राजाराम मोहन रॉय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना ही केलेली आहे. तर चिन्मय मिशन या समाजाची स्थापना ही स्वामी चिन्मयानंद यांनी चिन्मय मिशन या संस्थेची त्यांनी स्थापना ही केलेली आहे. तर प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केलेली आहे? तर ती आत्माराम पांडुरंग यांनी प्रार्थना समाजाची स्थापना ही केलेली आहे. प्रश्न क्रमांक चौथा, महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाची स्थापना केव्हा करण्यात आली? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 1 17 जून 2016. तर 17 जून 2016 या दिवशी पहा, महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाची स्थापना ही करण्यात आलेली होती. प्रश्न क्रमांक 5, जिम कॉर्बेट नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 2 उत्तराखंड. तर उत्तराखंड या राज्यामध्ये जिम कॉर्बेट नॅशनल पार्क आहे. प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्रातील सगळ्यात उंच धबधबा कोणता आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 2 वजराई धबधबा. तर महाराष्ट्रातील सगळ्यात उंच धबधबा कोणता आहे? तर तो वजराई हा धबधबा आहे, जे की सातारा या जिल्ह्यामध्ये आहे. कोणत्या? सातारा या जिल्ह्यामध्ये वजराई हा धबधबा आहे. प्रश्न क्रमांक 7, होमिओपॅथिक विद्यापीठ सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 2 राजस्थान. तर पहा, होमिओपॅथिक विद्यापीठ सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? तर ते राजस्थान हे राज्य आहे. प्रश्न क्रमांक 8, खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा ही म्यानमार या देशाशी लागून नाही? तर या प्रश्नाचं उत्तर हे पहा, ऑप्शन क्रमांक 4 सिक्कीम. तर सिक्कीम या राज्याची सीमा ही म्यानमार या देशाशी लागून नाही. प्रश्न क्रमांक 9, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात सर्वात जास्त साक्षरता दर हा कोणत्या जिल्ह्याचा आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा आपलं ऑप्शन क्रमांक 4 मुंबई उपनगर. तर मुंबई उपनगर या जिल्ह्याचा 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त साक्षरता दर आहे. प्रश्न क्रमांक 10, केळी महोत्सव उत्तर प्रदेशातील कोणत्या शहरात आयोजित केला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा आपला ऑप्शन क्रमांक 3 कुशीनगर. तर पहा, केळी हा जो महोत्सव आहे तर ते उत्तर प्रदेशातील कुशीनगर या शहरात तो आयोजित केला जातो. प्रश्न क्रमांक 11, भारतातील पहिले सुनियोजित शहर खालीलपैकी कोणते आहे?
तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा आपलं ऑप्शन क्रमांक 3 चंदीगड. तर पहा चंदीगड हे शहर भारतातील पहिले सुनियोजित शहर आहे. प्रश्न क्रमांक 12 सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा आपला ऑप्शन क्रमांक 1 शिक्षक दिन. तर शिक्षक दिन हा दिवस सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन म्हणून साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 13 डायबेटीज विकाराच्या व्यक्तीच्या रक्तातील कोणता घटक नियंत्रित राहत नाही? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 शर्करा. तर पहा ज्या माणसाला डायबेटीजचा विकार आहे तर त्या व्यक्तीच्या रक्तातील शर्करा हा जो घटक असतो तर तो पहा नियंत्रित राहत नाही. प्रश्न क्रमांक 14 कलम 15 नुसार राज्यसेवा हक्क आयोगातील सदस्याला पदावरून काढण्याचा अधिकार कोणास आहे? तर या प्रश्नाचं उत्तर हे पहा ऑप्शन क्रमांक 4 राज्यपाल. तर पहा कलम 15 नुसार राज्यसेवा हक्क आयोगातील सदस्याला पदावरून काढण्याचा अधिकार हा राज्यपालास आहे. प्रश्न क्रमांक 15 गीत रामायण हे पुढीलपैकी कोणी लिहिलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर हे पहा ऑप्शन क्रमांक 2 ग. माडगूळकर. तर ग. माडगूळकर यांनी गीत रामायण हे लिहिलेले आहे. प्रश्न क्रमांक 16 स्वातंत्र्य भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल पुढीलपैकी कोण होते? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा आपलं ऑप्शन क्रमांक 4 चक्रवर्ती राजगोपालाचारी. तर पहा चक्रवर्ती राजगोपालाचारी हे स्वातंत्र्य भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल होते. प्रश्न क्रमांक 18 संत एकनाथ खालीलपैकी कोणत्या गावाचे रहिवासी होते? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा आपलं ऑप्शन क्रमांक 4 पैठण. तर संत एकनाथ हे पहा पैठण या गावाचे ते रहिवासी होते. प्रश्न क्रमांक 19 भीम या ॲपचे पूर्ण नाव पुढीलपैकी काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा भारत इंटरफेस फॉर मनी हे पहा भीम या ॲपचे पूर्ण नाव आहे. प्रश्न क्रमांक 20 महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये ग्रेफाइट हे मोठ्या प्रमाणामध्ये आढळते? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा आपलं ऑप्शन क्रमांक 3 सिंधुदुर्ग. तर महाराष्ट्रातील पहा सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये ग्रेफाइट हे मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी ते आढळते. प्रश्न क्रमांक 21 विषमज्वर म्हणजेच टायफॉइड हा आजार कोणत्या औषधामुळे बरा होतो? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 क्लोरोमायसेटिन. तर क्लोरोमायसेटिन या औषधामुळे टायफॉइड हा आजार बरा होतो. प्रश्न क्रमांक 22 क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते आहे? तर या प्रश्नाचं उत्तर हे पहा ऑप्शन क्रमांक 3 राजस्थान. तर पहा महाराष्ट्र राज्याचा क्षेत्रफळाच्या दृष्टीने तिसरा क्रमांक लागतो किंवा तिसरा क्रमांक लागतो. मध्य प्रदेश या राज्याचा क्षेत्रफळाच्या दृष्टीने दुसरा क्रमांक लागतो. म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य हे राजस्थान हे राज्य आहे. प्रश्न क्रमांक 23 दक्षिण महाराष्ट्राची काशी म्हणून कोणत्या ठिकाणाला ओळखले जाते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 2 वाई. वाई हे शहर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ते सातारा. कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? सातारा या जिल्ह्यामध्ये वाई हे शहर आहे. तर वाई हे जे शहर आहे तर ते पहा तेथील मंदिरामुळे वाई या शहराला दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते. म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 24 रक्तातील हिमोग्लोबिनचे मुख्य कार्य खालीलपैकी कोणते आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 2 ऑक्सिजनचे वहन. तर रक्तातील हिमोग्लोबिनचे मुख्य कार्य काय आहे? तर ते फुफ्फुसाकडून ऑक्सिजन घेऊन तो शरीराच्या सर्व पेशीपर्यंत पोहोचण्याचे काम करतो. म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 रक्तातील हिमोग्लोबिनचे मुख्य कार्य हे ऑक्सिजनचे वहन करणे आहे. प्रश्न क्रमांक 25 भारताची आर्थिक राजधानी. आर्थिक राजधानी म्हणजेच सर्वात मोठे व्यापार केंद्र त्याला काय म्हणतात? व्यापार
सर्वात मोठे व्यापार केंद्र? तर भारताची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 मुंबई. मुंबई हे भारताची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राजधानी आहे. प्रश्न क्रमांक 26 हवेचा वेग मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरतात? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 ॲनिमोमीटर. तर पहा बॅरोमीटर हे जे उपकरण आहे तर ते हवेचा दाब काय आहे? हवेचा दाब मोजण्यासाठी वापरतात बॅरोमीटर हे उपकरण. तर हायग्रोमीटर हे जे उपकरण आहे तर ते पहा आर्द्रता काय आहे? आर्द्रता मोजण्यासाठी हायग्रोमीटर हे उपकरण वापरतात. तर थर्मामीटर हे जे उपकरण आहे तर ते पहा तापमान काय आहे? तापमान मोजण्यासाठी थर्मामीटर हे उपकरण वापरतात. तर या प्रश्नाचं उत्तर काय होईल? ऑप्शन क्रमांक 3 ॲनिमोमीटर हे जे उपकरण आहे तर ते हवेचा वेग मोजण्यासाठी वापरतात. प्रश्न क्रमांक 27 छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय पूर्वी पहा प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम म्हणून ओळखले जायचे, तर हे कोणत्या शहरामध्ये आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 मुंबई. तर छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय हे मुंबई या शहरामध्ये स्थित आहे. प्रश्न क्रमांक 28 मानवी शरीरात सर्वाधिक प्रमाणात कोणता घटक आढळतो? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 ऑक्सिजन. तर पहा मानवी शरीराच्या एकूण वजनापैकी 65% वजन हे ऑक्सिजनचे असते. म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 मानवी शरीरात सर्वाधिक प्रमाणामध्ये ऑक्सिजन हा घटक आढळतो. प्रश्न क्रमांक 29 प्रसिद्ध सांबर सरोवर पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा राजस्थान. तर राजस्थान या राज्यामध्ये प्रसिद्ध सांबर हे सरोवर आहे. तर सांबर हे जे सरोवर आहे तर ते पहा भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. प्रश्न क्रमांक 30 भारतीय अणुऊर्जेचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर होमी भाभा. तर पहा भारतीय अणुऊर्जेचे जनक म्हणून डॉक्टर होमी भाभा यांना ओळखले जाते. तर डॉक्टर होमी भाभा यांनी पहा भारताच्या अणुऊर्जा कार्यक्रमाचा पाया हा रचलेला होता.